मंडळी, आज आपण पुणे या ठिकाणी माऊलीच्या जिंदी सोहळ्यामध्ये उपलब्ध आहोत आणि आपण पाहू शकता या पुण्या इथे या भाविकांना एक आरामदायक असं पाण्यात पाय ठेवून हे मालिश समजा आपण त्यांना, आणि हे काय प्रकार आहे हा आपण तज्ञांकडून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मी आमच्या कॅमेरामॅनला सांगेल की हे दाखवा, हे जे वारकरी आहेत या वारकऱ्यांना आराम मिळावा, चालून चालून त्यांचे पाय थकलेले आहेत आणि यांच्यातून थोडंसं आरामदायक काही असेल आपण विचारूयात आपल्यासोबत. हा बघा, हा काढा आपण पाहू शकता हा कशा प्रकारे बनवला जातो आणि हा काढा कशाचा आहे आणि याचा फायदा भाविकांना काय होईल. आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर आहेत. डॉक्टर, काय सांगाल, हे कशाचा काढा आहे आणि भाविकांना याचा काय आराम मिळणार आहे? नमस्कार, माझं नाव डॉक्टर दया परदेशी. आम्ही यावेळेस इथे दशमूळाचा काढा वारकऱ्यांसाठी तयार केलेला आहे. दशमूळाचा काढा आपण वारकऱ्यांना पाय शेकवण्यासाठी इथे देतो. ते चालून चालून खूप दमतात, पायाला सूज येते, जखमा होतात, पायाचा शिरा आकुंचन पावतात, तेव्हा त्या गरम पाण्यामध्ये आपण काढ्यामध्ये त्यांना तो पाय बुडवून ठेवायला सांगतो, जेणेकरून त्यांचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतो, पायाचा शिरा मोकळा होतात, सूज कमी होते, त्यांचा जरा थकवा कमी होतो. तुम्ही इथे बसलेल्या भाविकांना विचारू शकता की ते घेतल्यानंतर कसं वाटतंय. जेथे घेऊन गेले त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं खूप रिलॅक्स वाटतंय की आता पुढच्या प्रवासाला आम्हाला अजून चालायला जरा त्याने मदत होईल. या व्यतिरिक्त आपण आणखीन कुठलं वॅक्सिनेशन त्यांना देत आहेत किंवा मग आपले ते टॅबलेट कुठले आहेत? याच्या व्यतिरिक्त आपण बऱ्याच गोष्टींसाठी ते मेडिकेशन करत आहोत, जसे करून सर्दी, खोकला, ताप, जुलाब, पोटदुखी, थकवा येणं, चक्कर येणं, जे काही चालून चालून त्यांना दम लागतो त्याच्यासाठी आपण त्यांना टॉनिक प्रोव्हाइड करतो. याच्यासाठी बरीचशी औषधं आपण त्यांना इथे उपलब्ध करून देतो. औषध माझ्या कॅमेरामॅनला सांगेल, हे पहा आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याकडे बरीचशी औषधं आहेत. सर्दीसाठी आहे, खोकल्यासाठी आहे. सर्दी ताप खोकल्यासाठी आपल्याकडे आयुर्वेदिक महासुदर्शन काढा आहे, आय ड्रॉप, इयर ड्रॉप आहेत. ते पहा, हे अतिशय उपयुक्त असे ठरणारे औषध निःशुल्क या ठिकाणी हे सर्व देत आहेत, आपण पाहू शकता. त्याचबरोबर हे ऑर्थोमॉल ऑइल आहे. चालून चालून पाय गुडघे दुखतात, कंबर दुखते, त्याच्यासाठी आहे. एक अमृत तुलसी कफ सिरप आहे. पडणाऱ्या पावसामुळे जे सर्दी तापाचे आजार होतात त्याच्यासाठी म्हणून कफ सिरप सुद्धा आहेत आपल्याकडे, ते आपण भाविकांना इथे फ्री ऑफ कॉस्ट देतो आहे. कालपासून आम्ही हा कॅम्प लावला आहे, त्याच्यामुळे जवळजवळ आम्ही 2-2,500 पेशंटना औषध पाणी दिलेलं आहे ते मोफत. आणि आताच आपण पाहिलं असेल की भाविकांना एक दिवसादायक या ठिकाणी आल्यानंतर आराम मिळावा यासाठी या सर्वांचा प्रयत्न आहे. आणि मी पांडुरंग चरणी एवढीच प्रार्थना करतो की आपल्याला याचं पुण्य 100% मिळेल. आपल्यासोबत बोलण्यासाठी अमित जे आहेत आपण त्यांना विचारायचं, काय सांगाल? माननीय माजी नगरसेवक श्री वनराजभाऊ अंधेकर, स्वर्गीय वनराजभाऊ अंधेकर यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. माननीय आमदार हेमंतभाऊ रासने यांनी बरेच सहकार्य केले, पत्रा सेट उभा करून दिलाय आणि वहिनींतर्फे बरेच काही सहकार्य झाले. धन्यवाद. या संपूर्ण न्यूजसाठी मी न्यूज रिपोर्टर अनिल, भारतीय जनमत न्यूज पुणे. धन्यवाद.